वेलकम टू डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ द मेंटॉर ट्युटोरियल. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत माहिती का? आपल्याला लिनियर इक्वेशनचे किती नंबर्स ऑफ द सोल्युशन्स असतात हे आपल्याला त्याला सॉल्व्ह न करता सुद्धा सांगता येते बाळांनो. आता त्याला सॉल्व्ह न करता सुद्धा त्याच्या सोल्युशन्स किती आहेत, नंबर ऑफ द सोल्युशन हे आपल्याला त्याला फाइंड करण्यासाठी काय काय कंडिशन्स आहेत बघा. दिलेले इक्वेशन जर असे असतील, आता व्हेरिएबल एक्स साइड कॉन्स्टंट एक्स साइड हा रूल तर लागूच होणार आहे आणि याच्यावर आपल्याला ठरवायचे की त्याचे सोल्युशन्स किती आहेत. ऍक्च्युअल सॉल्व्ह करायचं नाही, पण आपल्याला एक्झामला सुद्धा तेच विचारतात, नंबर ऑफ द सोल्युशन, फाइंड द नंबर ऑफ द सोल्युशन, किती सोल्युशन्स आपल्या इक्वेशनला आहेत हे आपल्याला त्यांनी विचारते. त्याच्यावरून काय कंडिशन्स आहेत बघा त्याच्या. जर आपण पहिला रेशो a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2 याच्याशी जर नॉट इक्वल आला तर त्या इक्वेशनला कसं असते, ओनली वन सोल्युशन असते, ओनली वन सोल्युशन. याला आपण युनिक सोल्युशन असंही म्हणतो बरं का, युनिक सोल्युशन. जर पहिला रेशो a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2 शी आला, जर a1 अपॉन a2 इज इक्वल आला b1 अपॉन b2 शी बट नॉट इक्वल टू c1 अपॉन c2 शी आला, तर अशा इक्वेशनला एकही सोल्युशन नसते. देयर इज अ नो सोल्युशन. त्याला सॉल्व्हच करता येत नाही, सोल्युशनच त्याचं फाइंड करता येत नाही. आणि जर a1 अपॉन a2 इज इक्वल टू द b1 अपॉन b2 इज इक्वल टू द c1 अपॉन c2, तीनही रेशो सेम आले, म्हणजे थोडक्यात तीनही रेशो सेम म्हणजे इक्वेशन्स पूर्ण सेम आहेत. इक्वेशन पूर्ण सेम आहेत म्हणलं त्याला भरपूर सारे सोल्युशन असतात, त्याला म्हणायचं इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स, भरपूर सोल्युशन्स त्या ठिकाणी त्याला असतात, म्हणून त्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असं म्हणायचं. या तीन कंडिशन आपण एखादे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. आता याच्यामध्ये जर किती सोल्युशन आहेत, फाइंड द नंबर ऑफ द सोल्युशन असा क्वेश्चन असते. किती सोल्युशन्स आहेत आपल्याला त्याने विचारलं तर काय करता येईल. आता आपण पहिला रेशो घेऊया a1 अपॉन a2, a1 अपॉन a2. आता a1 किती आपलं 3 आणि a2 किती आहे 5, 3/5 आलं. आता आपण दुसरा रेशो घेऊया दुसरा रेशो घेऊया b1 अपॉन b2. आता याचं b1 किती आहे, y च्या मागचं b1 म्हणजे -4 आणि या ठिकाणी b2 किती आहे -2. दोघांचं मायनस मायनस गेट कॅन्सल, दोन्ही 4. आता इथं आलेला आहे 3/5 आणि इथं आलेला आहे 2, म्हणजे दोन्ही सेम आहेत का नाही. a1 अपॉन a2 इज नॉट इक्वल टू b1 अपॉन b2. थोडक्यात म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला किती सोल्युशन भेटेल, कोणती कंडिशन लागू होते, पहिली कंडिशन लागू होते, म्हणजे देयर इज अ युनिक सोल्युशन. युनिक सोल्युशन म्हणजे एकच सोल्युशन आहे, तर युनिक सोल्युशन असं या ठिकाणी आपल्याला त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये बघूया आपण बघा, जर आपण पहिला रेशो घेतला a1 अपॉन a2, a1 अपॉन a2. आता a1 किती आहे इथं काही नसतं म्हणजे 1 आहे आणि a2 किती आहे 2 आहे, 1/2 आलं. आता आपण घेऊया b1 अपॉन b2. मग b1 अपॉन b2 जर घेतला आपण तर b1 किती या ठिकाणी एकच आहे, पण त्याला मायनस लागलं -1 आणि या ठिकाणी जर आपण b2 बघितलं तर -2 येते, मायनस मायनस गेट कॅन्सल, 1/2 आलं. हे दोन्ही सेम आले तरच तिसऱ्याकडे जायचं मग बरं का. मग c1 अपॉन c2 बघूया आपण. c1 किती आहे -2 आणि c2 किती आहे -4. जर आपण याच्याकडे बघितलं तर मायनस मायनस 2 4 म्हणजे 1/2, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1/2. अरे 1/2 1/2 1/2 तिन्ही पण सेम आले, म्हणजे तीनही कंडिशन सेम आहेत. a1 अपॉन a2 इज इक्वल टू द b1 अपॉन b2 इज इक्वल टू द c1 अपॉन c2. हे तीनही सेम असल्यामुळे काय करता येईल आता आपल्याला, कोणती कंडिशन लागू होते, तीनही सेम म्हणजे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स इक्वेशनला कसे असतात, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स. ओके, असं या ठिकाणी कोएफिशियंट्स मांडून त्याचे रेशो मांडून त्याला ठरवायचे की त्याला किती सोल्युशन्स, युनिक सोल्युशन आहे, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहे, असं आपल्याला त्याला ठरवता येते. एक तुम्ही करा, ह्याच्यामध्ये किती सोल्युशन्स आहेत मला कमेंट मध्ये सांगा. आणि असंच जर या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने मॅथमॅटिक्स जॉईन शिकायचं असेल तर लवकरात लवकर मेंटॉर ट्युटोरियल जॉईन करा. ओके.